नमस्कार. चला आपण जाऊया आज यात्रेला आणि आपण आलेलो आहोत यात्रेला आणि माझ्या गावी आलेलो आहोत मुगळीला. मी मुगळीमध्ये म्हणजे सध्या मी उमरग्यात राहते शहरी भागात, पण खेडेगाव आहे माझं. दिलेलं सासर जे आहे ते मुगळी आहे आणि मी मुगळीला आज यात्रेसाठी आलेले आहे. आपल्या गावची यात्रा आहे, आपल्या गावच्या देवताची यात्रा आहे म्हणल्यावर आपल्याला यावंच लागतं, दर्शन घ्यावं लागतं. आजही आपल्या गावाकडे बरंच येणं जाणं असतं, लग्न समारंभ, शेती घर वगैरे बघण्यासाठी बरेच काही कारणं असतात की आपल्याला यावं जावं लागतं. जरी आपण शहरी भागात असलो तरी आपल्याला आपलं गाव सोडता येत नाही आणि आपले गावे आहेत म्हणून आपण आहोत. कारण ज्या गावात जे म्हणजे आपल्या जे आजी आजोबा यांचे काही प्रथा वगैरे असतात ते खूप चांगल्या असतात आणि आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आपल्या लेकरांसाठी चांगलं आहे. जरी आपलं शहरी वातावरण चांगलं असलं तरी आपलं गावाकडचं वातावरण खूप 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 चांगलं आहे आपल्या लेकरांसाठी आणि असंच हे चालू राहावं असं मला वाटतं. आणि हे पहा, आता आपण इकडं पायऱ्या चढत आहोत आणि आता थोडे म्हणजे वर्ष झाले, थोडे म्हणण्यापेक्षा खूप वर्ष झाले की या पायऱ्या झालेल्या आहेत. नंतर अगोदर या पायऱ्या नव्हत्या आणि अक्षरशः अशी तुम्ही साईडला पाहू शकता ही इकडे लाल माती आहे आणि छोटे छोटे दगड आहेत आणि अशातून एक पाऊलवाट असायची. पाऊलवाट म्हणजे माहीत आहे ना, छोटीशी असते, पाऊलच टाकायपुरती. अशी एक पाऊलवाट असते आणि या पाऊलवाटेहून छोटे छोटे झुडपं वगैरे असायचे. त्या झुडपांना धरून आम्ही अक्षरशः वरी चालायचो. अगोदर असं होतं. कधी तर माझं लग्न अजून नाही, मी खूप लहान होते. माझी मै आहे ना 7-8 वर्षाची, त्यावेळेसची गोष्ट आहे. कारण माझ्या आत्याचं जे सासर आहे ते हेच आहे. मला एकच आत्या आहे आणि आम्ही 4 बहिणी आहोत 5 चुलत्यांमध्ये, म्हणजे 5 भावंडामध्ये आणि त्याच्यामध्ये आम्ही 4 जण आहोत. त्याच्यातली मी एक आणि माझी आत्या एक याच गावी आहोत. माझी आत्या अगोदर होती आणि मी आता इथेच आहे. आणि बोलत बोलत हे बघा माझ्या पायऱ्या संपलेल्या आहेत आणि मी थेट मंदिरात प्रवेश केलेला आहे आणि आपण मंदिर पाहू शकता. खूप 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 सुंदर मंदिर आज आपलं सजलेलं होतं. एरीवारी असं तसं असतं, ठीक असतं, तेवढं छोटंसं 1-2 फुलं वाहिलेले असतात. पण 1-2 म्हणण्यापेक्षा 1-2 टोपलं, सॉरी तेवढेच फुलं असतात टोपलंभर. पण आज अक्षरशः बैलगाडीनं फुलं आणि हारं घातलेली होते तिकडं बैलगाडीनं. म्हणजे एक बैलगाडी भरील इतकं हारं फुलं वगैरे काही 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 होतं आणि खूप छान वाटलं. खूप छान दर्शन घेतलं. आपल्या इकडं संध्याकाळी 5 वाजता काला असतो आणि या काल्याला गटणं खूप महत्त्वाचं असतं आणि आम्ही पण उन्हामुळे दिवसभर काही इकडे आलेलो नव्हतो आणि बरोबर काल्याला आम्ही इकडे येऊन पोहोचलो. आम्हाला काला पण भेटला आणि काला काय मला दाखवता आलं नाही, मी खाल्ला तो, पण काला भेटला. आणि लगेच इकडं ह्या चिवमिवचं चालू झालेलं आहे, जान्हवी आणि मयूचं, की आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, फुगे पाहिजे, पुंगी पाहिजे आणि हे काय होतं ह्याचं नाव मला माहीत नाही, हे पण पाहिजे होतं. पण घेतलं काही काही तिच्या बाबाने, मी नाही घेतलं. मी फक्त इथले हे 2-3 रांगोळीचे साचे घेतले. मला हेच घ्यायचं असतं देवासाठी, हे घ्या, ते घ्या, हेच असतं माझ्या डोक्यात. आणि लगेच पहा मी इकडून इकडे आले आणि माझ्या आईसाठी इकडे ज्वेलरी खरेदी केली. म्हणजेच माझ्या लक्ष्मी आईसाठी मी थोडीशी ज्वेलरी खरेदी केली आणि इकडे पहा किती छान आहे. या मावशी खरेदी करत होत्या आणि हे जे भैया आहेत हे यांचं स्टॉल होतं आणि इथून मी प्रत्येकी ₹20 ₹30 काहीतरी असं ₹50 असं बघून क्वांटिटीवर म्हणजे हे होतं, त्याचं रेट होतं आणि मी ठरवून भाव करून इकडे मी बरंच काही खरेदी केलं. लक्ष्मी आईसाठी गळ्यातले घेतले, नेकलेसेस घेतले, मंगळसूत्र घेतलं आणि एक खास म्हणजे त्या मंगळसूत्राला सगळ्याच त्या ज्वेलरीला ना मागच्या बाजूला असं दोरा होता, म्हणजे तो कमी जास्त करायचा. त्याच्यामुळे मी इथून खरेदी करते. खूप छान आहे आणि हे पहा, हे इकडे पण काय ठेवलेलं होतं. पण इकडं काय आम्ही घेतलेलं नाही, कारण हे सगळं उमरग्यामध्ये मिळतं. फक्त घ्यायचं होतं महत्त्वाचं म्हणलं तर ही ज्वेलरी घ्यायची होती, कारण अशी ज्वेलरी तिकडं आमच्या इकडे मिळत नाही. ते कोंडे वगैरे असं साखळी असं असतं मागे, पण मला ते आवडत नाही. मला मागच्या साईडला असे जे दोऱ्याचं असतं ना ते खूप छान बोरमाळला वगैरे असतं बघा, ते दोरा कमी जास्त करायची एक मणी असते, खाली गोंडा असतो, तो खूप छान दिसतो आणि मला तसं आवडतं आणि ते इथे छान छान भेटतात. त्यामुळे मी इथं बघा घेतलेलं आहे. खूप छान घेतलेले आहे आणि आपण जर मला सांगितलात की त्याचा व्हिडिओ कर, तर मी नक्की त्याचा व्हिडिओ आपल्याला पोस्ट करेन. मी आज इथून काय काय घेतलेलं आहे आणि मी इथं ना
सगळ्यात महत्त्वाचं जान्हवीचे बाबा माझ्याजवळ आले आणि मी तिथं चमचे घेत होते, त्यामुळे मला जरा ओरडा पडला की कुठेही गेलं तर भांडेच घेतीस, आणि आपल्याला भांडे किती महत्त्वाचे आहेत ते तर आपल्याला माहीतच आहे. असो चला, आपली खरेदी झालेली आहे आणि आपण आता उतरत आहोत माळावरून खाली. आणि माळाच्या पायऱ्या उतरताना मला तर अक्षरशः चक्कर येत होती, कारण चढताना तर चढलं, पण उतरताना एक एक पायरी अशी हातभरावर होती. त्यामुळे असं अगदी असं ताठ होऊन हे पायऱ्या उतरत होत्या, नाहीतर मग पडायचं काम होतं. आणि त्यातून माझी एक चूक झालेली होती की मी मोठ्या टाचेचा सँडल घातलेला होता, त्यामुळे मला या पायऱ्या उतरायला खूप मोठं टेन्शन होतं. पण काही नाही, दर्शन मस्त झालेलं आहे आणि हातात सँडल घेतलेला आहे मी उचलून, आणि अशाच पायानं मी हे पायऱ्या उतरले आणि फास्ट पण उतरले. आणि लेकरं पण पुढे गेलेले आणि जान्हवीचे बाबा तर कुठे गेले दिसतच नव्हते, ते तर उतरले कधीच. हे बघा, मला आणि इथे एक स्टॉल सापडला आणि या स्टॉलवर मला सुंदर असे 2 कडे भेटलेले आहेत. कडे म्हणजे काय, ब्रासलेट. आपल्या इकडं कडे बोलले त्या भैयानी, म्हणून मी पण कडे म्हणले. छान असे मोत्याचे ब्रासलेट होते आणि या दोघींसाठी मी ते 2 ब्रासलेट घेतलेले आहेत. हे बघा, हे किती सुंदर आहेत. वरी मोर आहे आणि साईडनं असं मोती लावलेले आहेत आणि खूप इझिली आपण याला वेअर करू शकतो. त्यामुळे या दोघींना मी हे 2 घेतलेले आहेत. कसे वाटले मला नक्की कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पण कसा वाटला तो पण सांगा. आणि यावेळेस ना अक्षरशः माझी 5वी का 6वी यात्रा आहे ही, आणि खूप यात्रेला गेलो आपण. महादेवाची झाली, दत्ताची झाली, त्यानंतर शाहीद बादशाहची झाली, मग बालाजीची झाली, मग आमच्या इकडे काळ्या मारुतीची झाली, आणि आता ही लास्टची यात्रा आहे माझ्या गावची. आणि मग त्यानंतर इकडं आपली बघा कशी वाटली माझ्या गावची यात्रा, मला नक्की कमेंट करून कळवा. आणि त्यानंतर इकडे आलेलो आहोत आमच्या सासूबाईच्या घरी, म्हणजे चुलत सासूबाईच्या घरी आम्ही आलेलो आहोत. आणि आता इकडं आमचा जर थोडासा चहा पाणी नाश्ता आणि या दोघींचा गोंधळ झाला की आम्ही आता इथून गावी निघणार, आपल्या आपल्या शहराकडे निघणार आहोत. तर थँक्यू व्हेरी मच माझा व्हिडिओ बघितलात, आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा, कारण कमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीन नवीन अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. स्वामी